अरे आम्ही पक्षासाठी जर राजकारण करू शकतो तर आमचा हेतू साध्य करण्यासाठी आम्ही राजकारण करू शकत नाही. आपण चेंबरमध्ये जाऊ सर. मला फूड मिनिस्ट्रीचा राजीनामा का द्यावा लागला माहितीये? बस कृषी आणि फूड ही दोन्ही खाती माझ्याकडे होती, त्यामुळे झालं तर शेतकऱ्यांचा फायदा होईल अशी पॉलिसी मी ठेवली होती. आणि मग महागाई वाढली, मग सरकार अडचणीत येऊ नये म्हणून पक्षाने निर्णय घेतला. सगळं मतांचं राजकारण. पण आपल्या देशातील 70% मतदार हा शेतकरी असल्यावर मग त्यालाच दुखावून कसं काय होऊ शकतं मतांचं राजकारण? 70% हा फक्त कागदावर. खरा पूर्णतः शेतीवरती अवलंबून असलेला खरा शेतकरी मतदार फक्त 20%. उरलेले स्वतःला शेतकरी म्हणवणारे, डाळ धान्य हे मार्केटात जाऊन विकत घेणारे. आणि मग शेतमालाचा भाव वाढला की डाळ धान्याचे भावही वाढणारच. आणि मग हेच सो कॉल्ड शेतकरी महागाई झाली म्हणून सरकारच्या विरोधात आरडाओरड करतात. मग भाव नियंत्रित करण्यासाठी सरकारला आयात करावी लागते आणि इथे शेतमालाचा भाव पडतो. पण साहेब, तुम्ही मला इथे का बोलवलं ते मला कळलं नाही. मी तुला एका चॅनलवर पाहिलं महागाईचं समर्थन करताना, आणि नंतर तात्यांच्या बरोबर एका आंदोलनामध्ये पाहिलं. तेव्हाच मी म्हटलं की येस, इथे काहीतरी होऊ शकतं. पण मी काय करू शकतो? सरकारची इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसी चेंज. मी मी लहानपणी पाहिलंय, कडक माती नांगरण्यासाठी 6 बैलांचं नांगर वापरायचे. पण जोपर्यंत पहिली जोडी चालत नाही तोपर्यंत मागच्या जोड्याही चालत नव्हत्या. त्या पहिल्या जोडीसाठी शेतकऱ्याकडे एक लांबलचक चाबूक असायचा. शेतकऱ्याचा आसूड म्हणायचे त्याला. तसंच आजच्या शेती व्यवस्थेचा नांगर हा राजकारणाच्या कडक मातीमध्ये फसलाय. आणि त्याची पहिली जोडी आहे दिल्लीमध्ये. शिवाजी, मी एक राजकारणाचा अंग आहे, पण तू हाडाचा शेतकरी आहेस, म्हणून हा शेतकऱ्याचा आसूड तू ओढू शकतोस. ते कसं? एक देशव्यापी आंदोलन उभं करून. शिवाजी, हे काय होतं? माझा नंबर तुला चॅनलमधून मागवला होता ना? कॅन आय नंबर? हो. तो चॅनलवाल्यांसाठी नाही, तर कृषी मंत्री कामाजी पवार यांनी मागवला होता. मी तात्यांना नागपूर एअरपोर्टला सोडायला जातो. ये धोखेबाज सरकार अपनी सत्ता बचाने के लिए हमें हलाल कर देना चाहती है. अगर आज तात्या के मांगों को मंजूरात मिलती है तो देश की नीति ही बदल जाएगी और इस साल घाटे में धंधा करना पड़ेगा. सिर्फ इस साल ही नहीं, आज अगर ऐसा करना पड़ा तो हर साल ऐसा ही करना पड़ेगा. अगर तातिया दिल्ली ना पहुंचे तो? अरे नहीं नहीं, ऐसा सोचो भी मत. हाँ, अरे इस आंदोलन ने तो अपने देश का माहौल ही बदल के रख दिया है. अरे भाई साहब, पूरे देश में आग लग जाएगी. देश को संभालने का काम सरकार का है. जब सरकार ने हमारे बारे में कुछ नहीं सोचा तो हम क्यों सरकार के बारे में सोचें? पानी सर से निकल चुका है, बहुत हो चुका नाच गाना. कुछ न कुछ सोचना पड़ेगा. मेरी अपोजिशन से बात हो चुकी है, वो कहते हैं सब संभाल लेंगे. अरे
रेस्क्यू आहे हा तात्यांना हॉस्पिटलला घेऊन जा. चला तात्या. आता हॉस्पिटल नाही, आता दिल्ली. चला. सध्याची मोठी बातमी. तात्यासाहेब लाखे दिल्लीमध्ये अहवालावर स्वाक्षरी करताना दिसत आहेत. लवकरच हे बिल कॅबिनेटमध्ये पास होणार असून शेतकऱ्यांसाठी हे बिल फायदेशीर ठरणारं असणार आहे आणि तात्यासाहेब त्यावर स्वाक्षरी करणार आहेत. दिल्लीच्या मीटिंग हॉलमधून थेट आपण बघत आहोत. या सर्व घडामोडीचा नायक तरुण नेता शिवाजी पाटील याला औपचारिक चौकशीनंतर पोलीस आयुक्तालयातून सन्मानाने मुक्त केला आहे. परंतु आता इथून त्याच्या राजकीय जीवनाची सुरुवात होईल का हा विषय चर्चेचा आहे. कारण शिवाजी पाटील याला विविध पक्षाकडून निमंत्रण येत आहे. प्रस्थापित पक्षात प्रवेश करून तो आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार की तात्यांच्या मार्गदर्शनात स्वतंत्र पक्ष स्थापन करून देशाला एक स्वच्छ राजकारणाची ओळख करून देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अरे ये बस. ओके. गावाकडे मी एक फळबाग लावली आहे. चलतेस बघायला? तू शेती करणार आहेस आता?